विद्यार्थी मित्रांनो, मी रवी खाटरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी मधील एन-एम-एस यामधले पेपर क्रमांक पहिले की ज्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी, ज्यास आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय मेंटल एबिलिटी टेस्ट. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी यावरती पार्ट 1 चा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका. या बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा वर्ग 8वी मधील एन-एम-एस चा त्यामध्ये पेपर क्रमांक पहिले ज्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला आपण इंग्रजीमध्ये मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणतोय. ह्या सीरीज मध्ये वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सीरीज आपण सुरू केलोय. त्या सीरीजचं नाव तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, करूनशिप एन-एम-एस सीरीज. या सीरीज मध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की तुमच्याकडून तयारी 90 पैकी 90 गुण मिळवण्याची असणार आहे. जर तुम्हाला 90 पैकी 90 गुण जर तुम्हाला मेंटल एबिलिटी टेस्ट या पेपर मध्ये हवे असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, की जेणेकरून ज्या वेळेस आपण वर्ग 8वीच्या एन-एम-एस चे व्हिडिओ आपण बनवणार आणि अपलोड करणार, त्याची सर्वात प्रथम सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ असणार आहे क्रमाने येणारे संख्यागट. क्रमाने संख्यागट याच्या अगोदर पार्ट 1 व्हिडिओ बघून घ्या सर्वांनी. त्यानंतरच आपल्याला पार्ट 2 चा व्हिडिओ आपल्याला काय करायचं बघायचंय. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. या पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये नेमकं प्रश्न कशा प्रकारचे असणार आहे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही सूत्रे बघितलं होतं, बरोबर आहे? आणि जी सूत्रांचा वापर गट त्यामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं आहे हेडलाईन, क्रमाने येणारे संख्यागण यामध्ये येणारे महत्त्वाचे काही जे सूत्र आहेत, ते सूत्र आपल्याला बघायचे आहेत. जेणे क्रमाने येणारे संख्यागण म्हणजे क्रमाने येणारी संख्या मालिका ही आपण सहजपणे सोडवू शकतोय. पहिलं जे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सूत्र काय आहे याच्यावरती आपण थोडी चर्चा करूया. n चा वर्ग मायनस n. n चा वर्ग मायनस n म्हणजे आपल्याला काय करायचंय, दिलेल्या संख्येचा वर्ग मायनस तीच संख्या. जसं की एकाचा वर्ग मायनस 1, दोनाचा वर्ग मायनस 2, तीनाचा वर्ग मायनस 3, चाराचा वर्ग मायनस 4. अशा प्रकारच्या या सूत्राचा वापर करायचा आहे, की जेणेकरून दिलेली जी संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्यांमध्ये कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे. तो जर क्रम अशा प्रकारचा असेल तर ह्या सूत्राचा वापर करून तुम्ही सहजपणे ते उदाहरण आपण सॉल्व्ह करू शकतोय. त्यानंतरचं दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, n चा वर्ग प्लस n दिलेला आहे. दुसरं सूत्र काय दिलेलं आहे, n चा वर्ग प्लस n. आता ह्या पण सूत्राचा वापर होतो. n चा वर्ग n म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल, जसं की आपण 1 चा वर्ग मायनस 1 केलो तर आपल्याला काय करायचंय, 1 चा वर्ग प्लस 1, 2 चा वर्ग प्लस 2, 3 चा वर्ग प्लस 3, त्यानंतर 4 चा वर्ग प्लस 4. अशा प्रकारे त्याची रचना केली जाते. अशा प्रकारे त्याची मांडणी होते. विस्तार सूत्र म्हणतो. तिसरं सूत्र आपल्याला काय सांगते बघा विद्यार्थी मित्रांनो, n चा वर्ग मायनस 1. तुम्ही दिलेली संख्या संख्येचा वर्ग करताना त्यामधून फक्त आपल्याला 1 मायनस करायचंय. सुरुवातीचं जे सूत्र होतं त्या 30 ची आपल्याला मायनस करावी लागत होती. तिसऱ्या सूत्रामध्ये आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येचा वर्ग घ्यायचा आणि त्यामधून फक्त 1 मायनस करायचंय. जसं की 1 चा वर्ग मायनस 1, 2 चा वर्ग मायनस 1, त्यानंतर 3 चा वर्ग मायनस 1, त्यानंतर 4 चा वर्ग मायनस 1. अशा काही संख्या घेऊन आपण ते सॉल्व्ह करू शकतो या सूत्राचा वापर. त्यानंतर जे चौथं सूत्र आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सूत्र तुम्हाला आता लगेच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. तर त्याच्या अगोदर आपण हे सूत्र नेमकं काय सांगते बघूया. सूत्र काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, n चा घन मायनस n. n चा घन मायनस n म्हणजे n ही कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, n ही नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे. नंबरसाठी आपण n वापरतोय. म्हणजे एकाचा घन मायनस 1, त्यानंतर दोनाचा घन मायनस 2, त्यानंतर तीनाचा घन मायनस 3, त्यानंतर चाराचा घन मायनस 4. अशा त्या सूत्रांचा आपण वापर करून दिलेली संख्या मालिका आपण सॉल्व्ह करू शकतोय. त्यानंतरचं शेवटचं एक जे महत्त्वाचं सूत्र तुमच्यासाठी आपण बनवलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे जे सूत्र आहे काय आहे, n चा घन मायनस 1. ओके, n चा घन मायनस 1 म्हणजे काय करायचंय, सुरुवातीचं जे सूत्र होतं त्या दिलेल्या संख्येचा घन करून ती संख्या त्यामधून मायनस करत होतो. आता ह्या सूत्रामध्ये काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो,
दिलेल्या संख्येचा घन आणि त्यामधून फक्त आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक मायनस करायचं. दुसऱ्या याच्यामध्ये काय करणार, दोनाचा घन असेल तर त्यामधून पण एक वजा करणार. त्यानंतर तीनाचा घन घेत असाल त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक मायनस करायचं आहे. त्यानंतर चाराचा घन असेल तरी सुद्धा त्याच्यामधून आपल्याला एक मायनस करायचे. हे जे सूत्र आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, फक्त दिसत नाही तर ह्या सूत्रांचा वापर आपण कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा केलेला आहे, म्हणजे मागील लेक्चर मध्ये केलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, पुढे जे आपण म्हणजे याच्या समोरचे जे प्रश्न आपण पाहणार आहोत त्या प्रश्नांमध्ये सुद्धा या सूत्रांचा आपण वापर करणार आहोत. तर हे सूत्र क्रमाने येणाऱ्या संख्या मालिकामध्ये IMP असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याला व्यवस्थित नोट करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मला विद्यार्थी मित्रांनो या सूत्राचा वापर करून आपण पुढील प्रश्न आपल्याला कशा प्रकारे सुधारता येतात ते बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला ते प्रश्न क्रमांक 7व्या पर्यंत आपण मागील लेक्चर मध्ये आपण म्हणजे प्रश्न बघितलेले आहेत. आजच्या लेक्चर मध्ये प्रश्न क्रमांक 8 पासून ते पुढचे उदाहरण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणजे प्रकरण काय विद्यार्थी मित्रांनो, क्रमाने येणारे संख्या गट. क्रमाने येणारे संख्या गट. ओके, क्रमाने येणारे संख्या गटामध्ये दिलेली जी संख्यांची मालिका आहे ती संख्यांची मालिका नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दर्शवते ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. इथं आपल्याकडे दिलेलं आहे 336. आपण पेनीचा कलर चेंज करून घेऊया. चला. बघ, इथं दिलेलं आहे 336, त्यानंतर दिलेलं आहे 210, त्यानंतर दिलेलं आहे 120 आणि प्रश्नार्थ चिन्ह 2460. आता ह्या संख्या बघितल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारतो विद्यार्थी मित्र. या संख्या बघितल्यानंतर एक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये चालला असेल की बाबा आपण थोड्या वेळा अगोदर जी आपण सूत्रे बघितलेली आहे त्या सूत्राचा वापर नेमका आपल्याला इथं करता येते काय? हो, यस, इथं आपल्याला त्या सूत्राचा वापर करता येते. कोणत्या सूत्रांचा वापर करता येते बघा. 336 ही जर संख्या बघितली तर ही 343च्या जवळ आहे आणि 343 ही संख्या कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, 7चा घन आहे, बरोबर आहे. 210 बघितलं तर 210 ही संख्या 216च्या जवळ आहे आणि 216 कशात आहे, 6चा घन आहे. 120 ला जर बघितलं तर 125च्या जवळ आहे, मग 125 हा कशात विद्यार्थी मित्रांनो, 5चा घन आहे. तीन संख्या बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं आपल्याला काय करायचं आहे की n चा घन मायनस n या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा सोडवता येईल का? तर त्याच्या अगोदर आपण इरेजरचा आहे ना ह्याला आपण थोडं रब करून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, चला आता इथं आपण काय करणार की n चा घन मायनस n या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवू. ओके, बघा ठीक आहे. मग इथं आपल्याला लक्षात येते की बाबा 343 हे 7चं घन आहे. त्यामधून जर n म्हणजे 7च वजा केलं म्हणजे दिलेल्या संख्येचा वर्ग घेत असताना घेत असताना तीच संख्या जर आपण मायनस केलो तर ती संख्या मिळते का बघा. 7चं घन 343, त्यामधून 7 वजा केलो म्हणजे आपल्याला किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो, 336 मिळेल. पहिली संख्या सुरुवातीची संख्या आपल्याला मिळाली. दुसरी संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो, 6चं घन मायनस 6. काय 6चं घन मायनस 6 किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 216. त्यामधून 6 मायनस करायचंय. ओके, 216 मधून 6 गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो, 210 उरले. 210 पण ही पण संख्या आपल्याला दिसते दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेली संख्या बघूया आपण. 5चा घन मायनस 5. 5चा घन किती येतोय विद्यार्थी मित्रांनो, 125. त्यामधून मायनस काय करणार, 5. 125 मधून मायनस 5 केलो तर आपल्याकडे किती उरते विद्यार्थी मित्रांनो, 120 उरते. आता ही संख्या जर बघितली तर 120 ही संख्या आपल्याला दिसते. शेवटी जी संख्या असणार आहे ती काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 4चा घन मायनस 4. आता 4चा घन म्हणल्यानंतर 4चा घन येते 64. त्यामधून 4 जर आपण मायनस केलो तर त्याचा आन्सर येणार आहे 7. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी ही जी संख्या असणार आहे ती संख्या किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 60 असणार आहे, बरोबर आहे. पण 60 पर्यायामध्ये दिसते काय, यस. मग पर्याय क्रमांक 2 या पर्यायामध्ये आपल्याला 60 हा पर्याय दिसते म्हणजे ही संख्या दिसते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 8 या प्रश्न पर्याय क्रमांक 2 तुम्हाला पण समजलं असेल, बरोबर आहे. मी जे तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जी सूत्र दिलेली आहे त्या सूत्र करायचं विद्यार्थी मित्रांनो. फास्ट आपल्याला टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, तर आपल्याला त्या सूत्रांचा वापर करून अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला सोडवायची. जर
असेल आणि समजत असेल तर याची प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये द्यायला मात्र विसरायचं नाही. तुमच्या कमेंट सेक्शनमुळे आम्हाला प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला प्रतिसाद मिळत राहील की जेणेकरून आम्ही असेच व्हिडिओ पुढे बनवत. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न नेमकं कुठल्या प्रकारचा आहे ते आपण बघूया. ओके विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 संपलेला आहे. इथं दिसते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक संख्यांचा गट आपण सोडवत असताना संख्यांचा गट सोडवत असताना आपण काय करणार की त्याचा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करणार की त्यामध्ये दोन प्रकारची मालिका आहेत का ते अगोदर बघणार. त्यानंतर संख्यांचे नेमकं क्रम कुठल्या प्रकारचा आहे ते आपण बघणार. तर प्रश्न क्रमांक 9 मध्ये नेमकं कुठल्या प्रकारच्या संख्यांचा क्रम दिलेला आहे ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो ही झाली आपली बाजू कोणती विद्यार्थी मित्रांनो डावी बाजू आणि ही झाली आपल्याकडे उजवी बाजू. या जर संख्या जर डावीकडून उजवीकडे न बघता जर उजवीकडून डावीकडे बघितलं तर आपल्याला कुठल्या तरी प्रकारचा क्रम दिसतंय काय ते आपण बघूया. 1 आणि 5 मध्ये जर बघितलं तर 4चा फरक आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे -4. म्हणजे -4 जर वजा केलो तर आपल्याला 1 मिळते. 11 आणि 5 मध्ये जर बघितलं तर -6चा फरक आहे. त्यानंतर जर बघितलं तर -8चा फरक आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो -10चा आहे. मग इथं जे फरक असणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो कितीचा असणार आहे? -12चा असणार आहे. आणि इथं जे फरक असणार आहे ते कितीचा असणार आहे? -14चा. या 4, 6, 8, 10, 10, 12, 14 अशा अनुक्रमे फरक आपल्याला दिसते. मग 55 मधून 14 मायनस केल्यानंतर आपल्याला किती मिळते विद्यार्थी मित्रांनो? 41 मिळते. बरोबर आहे. 41 ही संख्या आपल्याला पर्यायीमध्ये दिसते का बघा? पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 41 हा पर्याय दिसते. म्हणून प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 असणार आहे. हे इझी लेवल क्वेश्चन होता. इझी लेवल क्वेश्चन होता. तर ह्या आपल्याकडे जास्त वेळ न देता आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो 10 ते 15 सेकंद आपण सॉल्व्ह करायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो समजलं तर चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हा सर 10व्या क्रमांकाचं प्रश्न क्रमांक 10 जे आहे त्यांचा क्रम नेमका कशा प्रकारचा आहे आणि त्यांची मालिका कशा प्रकारची आहे ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात अगोदर सिक्वेन्स नुसार आले त्या संख्या बघा म्हणजे क्रमानुसार आले का बघा आणि त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा फरक आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो. 0 आणि 3चा जर विचार केला तर यामध्ये 3चा फरक आहे. 3 आणि 8चा जर विचार केला तर यामध्ये 5चा फरक आहे. 8 आणि 7 मध्ये जर विचार केला तर इथं कितीचा विद्यार्थी मित्र 8 आणि 5 जर विचार केला तर यामध्ये 7चा फरक आहे. मग सुरुवातीचा फरक बघितला तर 3 आलं, नंतरचा दोन संख्येचा फरक बघितला तर 5 आलं, नंतरच्या दोन संख्यांचा फरक जर बघितला तर 7 आलं. या संख्या जर बघत चाललोय आपण म्हणजे तुला लक्षात यायलं की बाबा 3 नंतर 5 आलाय, 5 नंतर 7 आला. 7 नंतर येणारी संख्या किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 9 असणार आहे. का 3 नंतर 2चा फरक वाढून 5 झालाय. 5 नंतर 2चा फरक वाढून 7 झालाय. 7 नंतर 2चा फरक वाढून 9 झाला. मग 9च्या नंतर फरक वाढून किती होणार आहे? 11च होणार. पण आपल्याकडं 0 मध्ये 3 मिसळलं 3 आलं, 3 मध्ये 5 मिळवले 8 आलं, 8 मध्ये 7 मिळवलं 15 आलं. मग 15 मध्ये किती मिळवायचे विद्यार्थी मित्रांनो? तर 15 मध्ये किती मिळवायचे? 9. तर 15 मध्ये 9 मिळवल्यानंतर 15 मध्ये 9 मिळवल्यानंतर पुढची संख्या मिळते का बघूया विद्यार्थी मित्रांनो. 15 आणि 9 यांची जर आपण बेरीज केलो तर आपल्याकडे येणार आहे 24. बरोबर आहे. मग 24 नंतर 9 आपण 15 मध्ये 9 ऍड केली 24. 24 च्या नंतर म्हणजे 9च्या नंतर सिक्वेन्स काय असणार आहे आपला क्रम काय असणार आहे 11. मग 24 मध्ये 11 नंतर 35 येते काय? हो 35 येते. म्हणजे त्यांचा क्रम मिसळलेला आहे. प्रत्येक पदामध्ये जर बघितलं तर 3, 5, 7, 9, 11, 13, 15 म्हणजे अशा संख्या 2, 2, 2 ने वाढत गेलेल्या आहेत. मग प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? 24 ही संख्या आलेली आहे. 24 ही संख्या पर्यायामध्ये दिसते का विद्यार्थी मित्रांनो? यस. तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये काय दिसते विद्यार्थी मित्रांनो? 24 ही संख्या दिसते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 10 या प्रश्न पर्याय क्रमांक 3. परत परत सांगतोय व्हिडिओ आवडत असेल तर त्याची प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरायचं नाही. चला जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके. बघा विद्यार्थी सुरुवातीला क्वेश्चन मार्क आला. बरोबर आहे. संख्या बघा प्रश्न क्रमांक 11 मध्ये जर बघितलं तर 75 प्रश्नार्थ चिन्ह 45 33 23 15 9 5. सुरुवातीपासून जर आपण गेलोय समजा
डावीकडून उजवीकडे संख्येचा जर विचार केला तर म्हणजे इथं 75 आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. मग यांच्यामध्ये क्रम कसा लपलेला आहे हे शोधता येत आहे डावीकडून जात असताना नाही. पण डावीकडून विचार करता येत नसेल तर उजवीकडून करूया आपण आता विचार. उजवीकडून विद्यार्थी मित्रांनो 5 आणि 9 यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. बरोबर आहे. त्यानंतर 9 आणि 15 मध्ये फरक कितीचा आहे? 6चा आहे. म्हणजे -4 -6. 15 आणि याच्यामध्ये फरक कितीचा विद्यार्थी मित्रांनो? 8चा. यामध्ये 10चा, यामध्ये 12चा. मग यामध्ये फरक कितीचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 14चा असणार आहे. बरोबर आहे. मग यामध्ये किती? 16 असणार आहे. मग 75 - 16 जर आपण केलोय तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 तून 1 गेले म्हणजे 5. इतकी संख्या येणार आहे. ती संख्या किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 59 ही संख्या येणार आहे. आता 59 ही संख्या योग्य आहे का ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. 59 मधून आपल्याला पुन्हा मायनस करायचे आहे. 9 4 गेले उरले 5, 5 1 गेले उरले 4. 45 ही संख्या मिळाली. म्हणजे ह्यांचा क्रम जर आपण डावीकडून न बघता जर उजवीकडून डावीकडे संख्या कशा चालली आणि त्यांचा नेमका क्रम कशा प्रकारचा आहे हे जर लक्षात आलं तर त्याचं उत्तर आपल्याला शोधायला वेळ लागणार नाही. प्रश्न क्रमांक 11 जी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? सांगा आता. हे दिसतंय आपल्याला 59 आहे का पर्यायामध्ये 59 आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं कोणत्या प्रश्नाचं? प्रश्न क्रमांक 11 आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असते विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक 8, 9, 10, 11 पर्यंतची उदाहरणं बघत आलेले आहेत. त्या पुढची सुद्धा आपण उदाहरणे आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? पाहणार आहोत. बघा विद्यार्थी. या संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो. इथं दिसते आपल्याला 15, त्यानंतर 24, त्यानंतर 35, प्रश्नार्थक चिन्ह 64 आणि 80. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जर एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, की बाबा 15ला, 24ला या संख्याला जर बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, की बाबा 15 ही संख्या ही 16च्या -1 आहे म्हणजे 15. 24 ही संख्या 24 ही संख्या कितीचा विद्यार्थी मित्रांनो? 5चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो? 25 - 1 म्हणजे किती आलाय? 24 आला. तर ह्या संख्या कशा प्रकारे मायनस होऊन सुरुवातीलाच व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक सूत्र दिलेलं आहे. परत एक वेळेस तुम्हाला मी इथं म्हणजे स्टार करून दाखवतो. काही जे सूत्र आहेत ना ते आपल्याला लक्षात ठेवायचे. कोणतं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो? n चा वर्ग मायनस 1 या सूत्राचा वापर करायचं आहे. मग इथं काय करणार? बघा इथं लिहून दाखवतोय. यांचा वर्ग -1 म्हणजे 4चा वर्ग -1 म्हणजे 16 - 1 बरोबर 15. किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 15. दिसते 15 आलेलं? हो दिसतंय. पुढे बघा 24 आलं म्हणजे त्याच्या पुढची संख्या म्हणजे त्याच्या पुढची संख्येचा वर्ग -1 करायचा. 5चा वर्ग किती येतोय विद्यार्थी मित्रांनो? 25 येते. त्यामधून 1 वजा करायचं. 25 1 गेले 24 उरले. 24 दिसते का संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो? यस. दुसऱ्या क्रमांकावर आलेली संख्या 24 दिसते. तिसरी संख्या 6चा वर्ग -1. किती येतोय? 36. त्यातून किती वजा करायचे? 1 वजा करायचंय. किती उरणार? 35 उरले. 35 आहे का? यस. मग पुढची संख्या काय असणार आहे? माझ्या अगोदर जर तुम्हाला सोडवायला जमत असेल, तर हे सोडवून उत्तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा, की जेणेकरून प्रॅक्टिस अजून आपली एकदम दृढ पद्धतीने काय येणार आहे? 7चा वर्ग -1. येते 7 आणि त्यामधून 1 वजा म्हणजे उरते आपल्याकडे 48. मग इथं जी संख्या असणार आहे, ती संख्या किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 48 असणार आहे. बरोबर आहे. मग 48 ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये दिसते का? यस. मग प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार. निश्चित प्रश्नाची अचूक उत्तरे जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला चॅनल वरती काय करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो? टिकून राहावं लागणार आहे. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपल्याला म्हणजे हे उदाहरण सुद्धा आपण काय केलं? फारसं काही कष्ट केलं नाही. फक्त हे सूत्र लक्षात ठेवलं तर त्याला आपल्याला सोडवता येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो? या दिलेले. हां. बघा विद्यार्थी मित्रांनो,
हे जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, या प्रश्नाला बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी लक्षात आलं असेल की बाबा याच्यामध्ये संख्या जास्त आहेत, बरोबर आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, संख्या जरी कमी असतील किंवा जास्त असेल तर त्यांचा क्रम काय दिलेला आहे. मग सुरुवातीच्या दुसऱ्या क्रमांकावरचे अक्षर म्हणजे पद, संख्या दिलेल्या आहे. दुसऱ्या क्रमांकावरची संख्या, चौथ्या क्रमांकावरची संख्या आणि 6व्या क्रमांकावरची संख्या ही आपण खाली लिहून घेऊया. याला आपण देऊया आपण पहिली माहिती. ओके, बघा, 10, त्यानंतर 100, त्यानंतर काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 1000 दिलेलं. यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा सुरुवातीला 1 होता, त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये सुरुवातीला 1 होता समजा, त्यानंतर पहिल्या याच्यामध्ये 1 शून्य ऍड झाला, दुसऱ्या याच्यामध्ये 2 शून्य ऍड झाले आणि तिसऱ्या याच्यामध्ये 3 शून्य ऍड. दुसऱ्यांचा क्रम कसा असणार आहे बघा. इथं आलेला आहे 11, म्हणजे सुरुवातीला 11, इथं काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 8. त्यानंतर इथं क्वेश्चन मार्क आहे. त्यानंतर जर बघितलं तर पुढची संख्या काय विद्यार्थी मित्रांनो, 1001 दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर शेवटची संख्या काय विद्यार्थी मित्रांनो, 10001 दिलेला आहे. यामध्ये काय बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आहे, त्यानंतर एक वाढला, त्यानंतर इथं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 101, म्हणजे एक शून्याची वाढ झाली. त्यानंतर जर हे जर बघितलं तर 1 0 0 2 शून्य ऍड झाले, त्यानंतर 1 0 0 3 शून्य ऍड झाले, 1 ला आहे. मग इथं जे उत्तर असणार आहे ते उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 100. कसं आलं, परत एक वेळेस सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला 1 होता, त्या सुरुवातीला 1 होता म्हणजे आपल्याला समजायचं आहे, 1 मध्ये 1 ऍड झालं, त्यानंतर नंतरची संख्या काय असणार आहे 1, त्यानंतर मध्यभागी 0 ऍड झाल्यानंतर 1, त्यानंतर पुढची संख्या जर बघितलं तर 1 ला 1, मध्यभागी 2 शून्य ऍड झाले, त्यानंतर शेवटी 1 असणार, त्यानंतर 1 ला 1, मध्यभागी 3 शून्य ऍड झाले आणि शेवटी 1. मग त्या प्रश्नाचा जो उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 101. 101 हा पर्याय तुम्हाला दिसते, यस. तर हा 101 ही संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. मग प्रश्न क्रमांक 13, या प्रश्नाचा जो उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे प्रश्न क्रमांक 13 आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. त्यानंतर बघूया शेवटचं उदाहरण, शेवटचा प्रश्न, ह्या व्हिडिओ मधील शेवटचा प्रश्न नेमकं कुठल्या विद्यार्थी मित्रांनो, सोपा आहे, जमेल का? जमत असेल सोडवा, उत्तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, माझ्यापर्यंत उत्तर तुमचं मिळून जाईल. पहिली संख्या आहे 27, दुसरी संख्या आहे 44, तिसरी संख्या आहे 61, चौथी संख्या आहे 78 आणि पाचवी संख्या आपल्याला दिलेली आहे प्रश्नार्थ चिन्ह आणि सातवी संख्या दिलेली आहे 112. जर 27 आणि 44 चा जर विचार केला तर 27 मध्ये 17 जर मिळवलं तर 44 येते, 44 मध्ये परत 17 जर मिळवलं तर आपल्याकडे 61 येते, 61 मध्ये परत 17 जर मिळवलं तर 78 येते. मग किती मिळवायचे बाबा, सुरुवातीपासून आपण बघतच झालोय की प्रत्येक संख्येमधला फरक आहे 17 17 17 17, हा कॉमन फरक आहे. कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, फरक कॉमन आहे. 73 मध्ये किती मिळवायचे विद्यार्थी मित्रांनो, हे काय सांगायचं आहे का सर? याला तर आम्ही ऍड करणार डायरेक्ट, 78 मध्ये 17, बरोबर आहे. 8 यांची बेरीज 15, 5शी 1, 7 आणि 8, 8 आणि 9, मग 95 ही संख्या आपल्याला इथं दिसते. परत आपण काय करूया, उत्तर योग्य आहे का? 8 आणि 7 15 5 7 1 7 आणि 9, ओके. 95 ही संख्या मिळते. 95 मध्ये आपल्याला 17 ऍड करा विद्यार्थी मित्रांनो, 112 मिळते का बघा, म्हणजे क्रम आपल्याला लक्ष द्यायचे मध्ये. 7 आणि 5 12, 2 8 1, 10 आणि 11, म्हणजे 112 मिळतोय, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं उत्तर काय असणार आहे, अगोदरच आपल्याला उत्तर मिळत नाही, तरी पण आपण शेवटची संख्या त्याच क्रमानुसार मिळते का हे आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 14, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिसते काय, पर्यायामध्ये 95 ही संख्या, 95 ही संख्या दिसत नाही, म्हणजे काहीतरी गडबड झालेला आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, हे पर्याय कदाचित म्हणजे टाकत असताना, एकच मिनिट, हा बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे पर्याय टाकत असताना म्हणजे प्रश्न क्रमांक 13 पेक्षाच कॉपी पेस्ट झालेले आहे, तर क्षमा असावी. तर प्रश्न 14, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 95 हे अचूक उत्तर असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलोय पुन्हा एकदा रिपीट बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, सॉरी 9 म्हणतोय,
प्रश्न क्रमांक 7 पर्यंतची जे प्रश्न होती ती सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. आतापर्यंत आपण काय केलोय की ह्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 8 ते प्रश्न क्रमांक 14 पर्यंतचे जे व्हिडिओ म्हणजे प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. जर तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा कसा वाटलाय याची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये द्यायला मात्र विसरू नका. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.